जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी। विशेष सूचना। काही अपरिहार्य कारणामुळे पूर्वनियोजित कृष्णाई लॉन्स या ठिकाणीचा कार्यक्रम रद्द करून श्रीदत्त गार्डन मंगल कार्यालय सुपा रोड चौफुला या ठिकाणी नियोजित वेळेनुसार संपन्न होत आहे, याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी। सूचना संपली। रामकृष्ण हरी माऊली साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा। दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या मध्यान सकल संतांच्या पादुकांचं दर्शन सोहळा केडगाव या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोहळ्याचे आणि अद्भुत ऐतिहासिक क्षणाचे संकल्पक अबप सोपान काका वाल्हेकर महाराज हे आज आपल्या सोबत आहेत। वाखारी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आज आपण आलो आहोत। येण्याचं महत्वाचं कारण असं आहे की याच ठिकाणी माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण संपन्न होणार आहे। त्याविषयी आणि संपूर्ण कार्यक्रमाविषयी सोपान काका वाल्हेकर महाराज यांच्याकडून सविस्तर जाणून घेत आहोत। जय हरी माऊली। जय हरी। ही संकल्पना आपणास कशी सुचली? हे 2025 गोकुळाष्टमी या शुभ मुहूर्तावर, या पर्वणीवर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म उत्सव आणि त्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने माऊलीला 750 वर्ष या जयंतीच्या सुवर्ण महोत्सवाचा हा जो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये दिंड्या पताका असा सोहळा व्हावा, भजन कीर्तनाने माऊलीच्या जयंतीचा उत्सव व्हावा। आणि त्या निमित्ताने मग आपण माऊलीच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने माऊलींना का बोलू नये, जगद्गुरु तुकाराम महाराजांना का बोलू नये, जगद्गुरु तुकोबारायांचा 775वा आणि जयंती उत्सव अशा प्रकारचा आहे। आणि त्याच निमित्ताने आणखीन म्हणजे या परिसरातील भाविकांना किंवा ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, ज्यांना आळंदीला देहूला जाता येत नाही, मग ते पंढरपूर आपण इथे निर्माण करावं अशा प्रकारची एक व्यापक संकल्पना मनामध्ये आली आणि संकल्पित केलं की आपण दौंड या माध्यान ठिकाणी केडगाव चौफुला या ठिकाणी सर्व संतांना एकत्रित करावं। मग 2 महिने मी या आणि प्रोजेक्टवर काम करतोय। मी नाथरायांच्या पादुका आपल्या परिसरात याव्यात म्हणून मी पैठणला गेलो। सावता बाबांच्या पादुका इथे याव्यात, मी त्या वंशजांना विनंती केली। जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका आपल्या या माऊलीच्या जयंती उत्सवाला याव्यात म्हणून मी देहूला जाऊन त्यांना निमंत्रित केलं। जगद्गुरु नामदेव महाराज भगवान पंढरीरायाचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज यांच्याही पादुका इथे याव्यात म्हणून त्यांच्या वंशजांना विनंती केली। त्यांनी संत जनाबाई, संत नामदेव आणि पांडुरंगाच्या मूर्तीसह पांडुरंगाच्या पादुका आणि तेथील सर्व जबाबदारी घेऊन मला या कार्यक्रमाला भरपूर अशा प्रकारचं सहकार्य केलं। तदनंतर मला असं वाटलं की एवढे सकल संत येतात आणि मग कीर्तन महोत्सवही असावा, त्या निमित्ताने वंशजाचीच कीर्तनं ठेवली। हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांचं पहिल्या दिवशी 12 तारखेला कीर्तन आहे। 13 तारखेला नामदेवरायांचे वंशज हरिभक्तीपरायण श्री एकनाथ महाराज नामदास यांचं 13 तारखेला 7 ते 9 कीर्तन आहे। 4 ते 6 अमृत महाराज जोशी यांचं अमृत आश्रम पीठ यांचं प्रवचन या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। असे महान ज्ञानी मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि खऱ्या अर्थाने या व्यापक सप्ताहाचे संकल्पक किंवा मोठाले ज्यांचे उपक्रम असतात, आता सध्या लातूरच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा त्यांचा चालू आहे। हा लवाजमा ज्यांना जमा करण्याची हौस असे वारकरी संप्रदायाचे एक म्हणजे विशाल कार्य असणारे
परमस्नेही हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली अर्थात छोटे माऊली या नावाने त्यांना संबोधल्या जातं. त्यांची भेट घेऊन त्यांचं काल्याचं कीर्तन ठेवून त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या या सर्व संकल्पना आम्ही इथे पुढे नेत असताना आम्हाला आणखी विशेष आनंद असा वाटतो की या परिसरातील म्हणजे दौंडच नाही तर बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर या सर्व तालुक्यातून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही विनंती करत आहोत. काही पत्रकं, काही प्रचार प्रसार आणि अशा प्रकारे पुण्यातूनही बऱ्याच मंडळीने येण्याचं कबूल केलेलं आहे. तेव्हा आपण आलेलो आहोत जिथे माऊलीचे अश्व म्हणजे या कार्यक्रमाला सिंह सितोळे सरकार यांचे मानाचे आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालणारे माऊलीचे अश्व आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांचा गोलरिंगण सोहळा या ठिकाणी होणार आहे. आपण जागा पाहतोय, हा पुणे सोलापूर अशा प्रकारचा रोड आहे, महामार्ग आहे आणि विशाल अशी ही अग्रवाल परिवाराची ही जागा आहे. 10 एकर क्षेत्र आहे आणि रस्त्याच्या बाजूला आहे. खूप असं प्रशस्त हे आणि ठिकाण आणि म्हणून मला या ठिकाणावरून एक वेगळा आनंद इथे आणि व्यक्त करावासा वाटला. या ठिकाणी माऊलीचे अश्व गोल रिंगण करणार आहेत आणि सर्व वारकरी या ठिकाणी टाळ मृदंगाच्या आणि नादामध्ये एक विठू माऊलीचा, ज्ञानेश्वर तुकाराम, एकनाथ नाही का, एकनाथ नामदेव तुकाराम अशा प्रकारचा जयघोष या ठिकाणी करणार आहेत. काही फुगड्या म्हणजे वाळवंटामध्ये जो वारकऱ्याने धुमधूस घातला, जो नाच केला, तो इथे वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकारामच्या ध्वनीमध्ये चाली वगैरे अशा प्रकारे इथे संगत रंगणार आहे. तेव्हा सर्व भाविकांनी ज्यांना हे 7 मराठी चॅनल बघायला मिळालेलं आहे, तुम्ही हे सबस्क्राईब करा. कारण या चॅनल वरती आपले इथून पुढचे आणि मागे झालेले काही बाईट आहेत आणि पुढचे सगळे कार्यक्रम या चॅनलवर सातत्याने आणि लाईव्ह तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तेव्हा मी तीही तुम्हाला रिक्वेस्ट करेल आणि या कार्यक्रमाला येताना पुणे सोलापूर रोड यवत पासून आणि जवळ चौफुल्यापासून जवळ आहे आणि त्यातून येणाऱ्यांना बसची व्यवस्था आहे. जरा कॅमेरा तिकडे फिरवला तर चालेल. पण हा सोलापूर रोड आहे, पुणे सोलापूर रोड. अगदी त्याला बाजूला लागून सुंदर अशा प्रकारचा स्पेस आहे आणि ही जागा आता आम्ही आलोय म्हणजे ही जागा आता स्वच्छ करणार आहोत. या जागेला स्वच्छ करण्यासाठी आम्हाला सौजन्य मिळालंय. बाळासाहेब काळे चौफुला म्हणजे उद्योजक आहेत, त्यांचा वीट भट्टीचा म्हणजे उद्योग आहे आणि त्यांनी सहज त्यांचे मित्र अग्रवाल म्हटले ही सगळी जागा साफसफाई करून देण्याची जबाबदारी माझी. त्यांना आणखी एक वेगळे सहकारी, त्यांचा पेट्रोल पंप आहे, प्रशांत नारनोर म्हणून एक तरुण तडफदार अशा प्रकारचा उद्योजक आहे. या दोघांनी या जागेची साफसफाई करण्याचं आणि दाखवलं. तेव्हा सर्व भाविकांना विनंती आहे, या गोल रिंगणाला सर्वांनी या ठिकाणी 12 तारखेला 12 वाजण्याच्या आतमध्ये येण्याची कृपा करावी. रामकृष्णारी मी येत आहे माझ्या परिवारासह आणि तुम्ही सर्वांनी यावं तुमच्या परिवारासह. कारण हा कार्यक्रम पुन्हा नाही, असा कार्यक्रम तुम्हाला बघायला अगदी पंढरीच्या वारीमध्ये वाखारीचं रिंगण होतं त्याच पद्धतीने आपल्या या वारीमध्ये वाखारीचं रिंगण होणार आहे. इथून ही दिंडी रिंगण करून केडगाव म्हणजे वाखारी केडगाव पेठेतून पुन्हा त्या मार्गे चौफुल्याला येताना उभं रिंगण पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या कोपऱ्यापासून ते अर्थात तो जो शिरूरकडे जाणारा चौफुला ते शिरूरकडे जाणारा रोड आहे त्या रोडवरती उभं रिंगण अशा प्रकारचं माऊलीच्या आश्वांचं होणार आहे. आजूबाजूने सर्व वारकरी असतील. असा हा दिव्य भव्य कार्यक्रम कुणीही नक्की मिस करू नका. नंतर सांगितल्यानंतर हळहळ वाटेल आणि सर्वांना हवासा वाटणारा जे भाविक आहेत अभाविक आहेत सर्वांनी येऊन बघण्यासारखं आहे.
डोळ्याचे पारणे फिटेल आणि जिथे म्हणजे दिंड्यांचा माहूल झाल्यानंतर पंढरीच्या वाटेने मिळणारा सोहळा इथे दिवाळी आणि दसरा याच्या मध्यभागी, दसरा दिवाळी तोच माझा सण सखे जन भेटीतील, अशा प्रकारे तोच एक उत्सव आणि तोच एक सण आपल्याला साजरा करण्याचं आणि भाग्य आपल्याला लाभणार आहे. तेव्हा 12 तारखेच्या या रिंगण सोहळ्याच्या बाबतीमध्ये एवढंच बोलेल की जो येणार नाही तो निश्चितच हा कार्यक्रम मिस केल्याचा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दौंड, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर आणि पुणे पूर्व विभाग ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणार आहे त्या सर्वांनी कमीत कमी 50 लोकांना सांगा की मी केडगाव चौफुला येथे वाखारीच्या आणि रिंगणाला जाणार आहे आणि मी माझ्या परिवारासह जाणार आहे. तुम्ही तुमच्या परिवारासह बघायला या. हा सुवर्ण आणि योग पुन्हा येणार नाही. रामकृष्ण हरी. महाराज, हे झाले 12 तारखेच्या नियोजनासंदर्भात. आपला कार्यक्रम 3 दिवसाचा आहे. 12 तारखेला हा सोहळा कार्यालयात पोहोचेल संध्याकाळी 6-7च्या दरम्यान. त्याच्यानंतर 13 तारखेला किंवा 12 तारखेला संध्याकाळी पोहोचल्यानंतर काय कार्यक्रमाचं नियोजन आहे? 12 तारखेला पोहोचल्यानंतर 7 ते 9 हरिभक्ती पारायण, योगीराज महाराज गोसावी माऊली संत एकनाथ महाराजांचे वंशज यांचं हरिकीर्तन होणार आहे. तदनंतर स्नेहभोजन म्हणजे आलेल्या वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्व पादुकांच्या शेजारत्या वगैरे होतील, उपारत्या होतील, शेजारत्या होतील. त्या आरत्यांसाठी ज्यांना इच्छुक काही कपल्स म्हणजे जोडपे त्यांनी इच्छा करावी की मला संतांची सेवा घडावी, संतांच्या पादुकांचा अभिषेक करायला मिळावा, त्यांच्या चरणावरती त्यांच्या पादुकावरती फूल ठेवायला मिळावं, त्यांची महापूजा करायला मिळावी आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायला मिळावं. प्रत्यक्षामध्ये सावताबाबांच्या पादुका येतात म्हणजे प्रत्यक्ष सावता महाराज येणार आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराज येणार आहेत. माऊलीच्या पादुका येतात म्हणजे कैवल्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या कार्यक्रमाला येणार आहेत. नाथांच्या पादुका येतात म्हणजे स्वतः श्री म्हणजे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या कार्यक्रमाला येत आहेत. नामदेव महाराजांच्या पादुका येतात म्हणजे लडेवाळ आणि भगवान पांडुरंग रायाचे भक्त नामदेव राय स्वतः त्या पादुकाच्या रूपामध्ये तिथे येणार आहेत. मग त्यांचं परिमार्जन व्हावं, त्यांचं दर्शन व्हावं, त्यांची सेवा व्हावी, त्यांच्या चरणावरती आपण थोडस नाही का पाणी टाकावं, फूल व्हावं, थोडा मध नाही का जे काही आहे पंचामृत वगैरे टाकावं, अशा प्रकारची अपेक्षा ज्यांना होणार आहे त्यांनी निश्चित म्हणजे जे संयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना ती सेवा करायला नक्कीच मिळेल. 13 तारखेचं नियोजन कर. 13 तारखेला पहाटे 4 ते 6 काकडा होईल. 6 ते 8 पर्यंत सर्व पादुकांच्या महापूजा होतील. तदनंतर दर्शन सेवेला सुरुवात होईल. दिवसभर सर्व भाविकांना या सर्व पादुका श्री दत्त गार्डन येथे दर्शनासाठी व्यवस्थित स्वतंत्ररित्या त्याची व्यवस्था करून मांडलेल्या असणार आहेत. तदनंतर आलेल्या भाविकांचा नाश्ता, महाप्रसाद हे सतत चालू राहणार आहे. भजन कीर्तनही सातत्याने चालू राहणार आहे. त्या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणजे जे मान्यवर येणार आहेत की जे राजकीय पटलावरती काम करणारे किंवा सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, इतर कला, क्रीडा, सर्वतोपरी कृषी विभाग वगैरे अशा सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. 12 ते 2 या वेळेमध्ये. 2 ला महाप्रसाद होईल. नंतर 4 ते 6 या वेळेमध्ये 4 ते 5 प्रवचन अमृत आश्रम अमृत महाराज जोशी यांचं प्रवचन होणार आहे. त्यानंतर हरिभक्ती परायण एकनाथ महाराज नामदास यांचं 7 ते 9 कीर्तन होणार आहे आणि कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद. 14 तारखेचं काय नियोजन आहे? 14 तारखेला 4 ते 6 ठरल्याप्रमाणे काकडा होईल.
पाठ हे नित्याने चालू राहणार आहे. त्याचे टायमिंग ते असतात ते म्हणजे त्या पत्रिकेवरती दिलेले आहेत. परंतु व्यतिरिक्त प्रोग्राम होईल तर 14 तारखेला काही संगीतकार भारुडकार काही येणार आहेत, काही महिला भजन मंडळाचे आणि संच येणार आहेत. या लोकांची म्हणजे भजन भारूड अशी कला आविष्कार होणार आहे. आणि 4 ते 6 काल्याचं कीर्तन, वारकरी भूषण आणि या कार्यक्रमाचे म्हणजे अशा विशाल कार्यक्रमाचे निर्माते खऱ्या अर्थाने माऊली, त्यांना छोटे माऊली असं म्हणतात. श्री परायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांचं काल्याचं कीर्तन होईल. त्यांचं अधूनमधून आम्हाला मार्गदर्शन असतं, अधूनमधून फोन असतो, आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो. काय कमी आहे काय नाही का, त्यांनी अगोदरच विचारलं जिथे काही कमी पडेल त्यावेळेस मला सांगा. अर्थात एवढा मोठा आधार म्हणजे एका वारकऱ्याने म्हणजे जे बाहेर कार्यक्रम करतात, प्रबोधन करतात, ज्ञानार्जन करतात, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की इथे कमी पडेल ते मला सांगा. अर्थात कमी पडणारच नाही, हे सर्वांचं काम आहे. सकल संतांचं एका ठिकाणावर येणं म्हणजे हे ऐतिहासिक आणि अद्भुत अशा प्रकारचं काम आहे. सर्वांनी आणि उचललेलंच आहे करतील याची मला खात्री आहे. म्हणूनच मी यामध्ये झोपून दिलेलं आहे. तेव्हा माझ्या बरोबर जी असणारी महाराज मंडळी आहे प्रत्येकाचं नाव मी सांगणार आहे. निश्चितच एका बाईट मध्ये माझ्या बरोबर असणाऱ्या सर्व महाराज लोकांचं मी नाव सांगेल. तेव्हा याच्या बरोबर सर्व म्हणजे दौंड, सुरूर, हवेली, बराचसा पट्टा त्याच्यामध्ये पुरंदरचा काही भाग माझ्या बरोबर आहेत. आणि हा कार्यक्रम निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडावा या निमित्ताने पांडुरंगराया चरणी आम्ही विनंतीही करत आहोत, साकडंही घालत आहोत आणि सर्वांना विनंती करत आहोत की आपण सक्रिय स्वरूपामध्ये नाही का, मी जसं एक स्लोगन सांगितलं की मी येत आहे माझ्या परिवारासह आणि तुम्ही परिवारासह. मला परिवारासह आल्यानंतर बऱ्याचशा नाही का आदान प्रदान काही गोष्टी होणार आहेत आणि आपल्या पूर्वजांनी जे केलंय ते आपल्या वंशजांना त्याचे संस्कार, त्याचा श्रेयस्कर पाठ किंवा जो आपली जी मर्यादा आहे त्याचं एक विशेष मार्गदर्शन या संत दर्शनाने लाभणार आहे. तेव्हा सर्वांनी यावं ही पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. 7 मराठी न्यूज साठी धनराज खंडाळे, वाखारी, केडगाव.